मेष राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्या विशेष भविष्य। मेष राशी 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्या आणि त्याच सुमारास अधिक पुरुषोत्तम मासाचा समारोप होत आहे। हा संयोग धार्मिक परंपरेत विशेष मानला जातो। सोमवती अमावस्या ही सोमवारच्या दिवशी येणारी अमावस्या असल्याने शिवपूजा, पितृस्मरण, दान आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते। मेष राशीसाठी हा काळ प्रतिकात्मकदृष्ट्या जुन्या कर्मांचा अध्याय संपून नव्या चक्राची सुरुवात दर्शवू शकतो। अधिक मास हा आत्मपरीक्षण, प्रार्थना आणि अंतर्मुखतेचा काळ मानला जातो आणि 15 जून नंतर अनेकांना पुढील दिशेबाबत अधिक स्पष्टता मिळाल्याची भावना येऊ शकते। या काळामध्ये तुम्हाला काही रहस्यमय संकेत दिसू शकतात, जसे की अचानक जुने लोक संपर्कात येऊ शकतात, अनेक दिवस अडकलेले काम पुढे सरकणे, वारंवार शिवमंदिर, दीप किंवा नदीचे स्वप्न पडणे, घरात धार्मिक वातावरण निर्माण होणे, मनातील भीती कमी होऊन धैर्य वाढणे। मेष राशीसाठी 5 मोठे संकेत आहेत। प्रथम आहे 7 वर्षांपासून अडकलेली गोष्ट हलू शकते। ज्या कामासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होतात पण यश मिळत नव्हते, त्या विषयात सकारात्मक हालचाल दिसू शकते। हा काळ संयमाचे फळ मिळण्याचा असू शकतो। दुसरा संकेत आहे सन्मान परत मिळू शकतो। ज्यांची तुम्ही किंमत ओळखली नाही तेच लोक तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात। काहींना सामाजिक किंवा कौटुंबिक प्रतिष्ठेत वाढ जाणवू शकते। तिसरी आहे आर्थिक दिशा बदलू शकते। नवीन उत्पन्नाचा मार्ग, जुनी थकबाकी किंवा एखादी चांगली संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। मात्र घाईत आर्थिक निर्णय घेणे टाळा। चौथे आहे भावनिक ओझे कमी होईल। जुन्या आठवणी, तुटलेली नाती किंवा मनातील दुःख यापासून हळूहळू मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। 5वी घटना आहे दैवी संरक्षणाची भावना। अनेक मेषराशीच्या व्यक्तींना आता काहीतरी चांगले घडणार आहे अशी अंतर्मनातून जाणीव होऊ शकते। आत्मविश्वास वाढणे हा सर्वात मोठा शुभ संकेत असू शकतो। मेष राशी 15 जूनची अमावस्या केवळ तुमच्यासाठी अंधाराची रात्र नाही, ते जुने कर्ज, जुनी वेदना, जुनी भीती आणि जुने अपयश मागे सोडण्याचा प्रतिकात्मक क्षण ठरू शकतो। अधिक मास संपताना तुम्ही मागील काही वर्षांकडे पाहाल आणि लक्षात येईल की संघर्षानेच तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे। मेष राशीच्या व्यक्तींमध्ये जन्मताच धाडस, जिद्द, नेतृत्व गुण आणि संकटांना सामोरे जाण्याची क्षमता असते। पण अनेकदा असे घडते की खूप मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही। मनात प्रश्न निर्माण होतो की मी एवढा संघर्ष का करते आहे। अशा वेळी काही काळ हा जीवनातील परीक्षा घेणारा टप्पा असतो। धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेनुसार अमावस्या आणि विशेषतः सोमवती अमावस्या ही आत्मपरीक्षण, नवे संकल्प आणि जुन्या गोष्टींना निरोप देण्याची वेळ मानली जाते। 15 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी एक प्रतिकात्मक नवा अध्याय सुरू झाल्यासारखा वाटू शकतो। याचा अर्थ असा नाही की एका दिवसात सर्व काही बदलून जाईल, परंतु विचारसरणी, आत्मविश्वास, संधी आणि नात्यांमध्ये सकारात्मक हालचाल जाणवू शकते। पहिली घटना आहे स्वतःची किंमत ओळखण्याची वेळ आली आहे। गेल्या काही वर्षात तुम्ही इतरांसाठी खूप काही केले असेल, पण तुमच्या भावना आणि गरजा मागे पडल्या असतील। आता परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की तुम्ही स्वतःकडे नव्या नजरेने पाहाल। मीही महत्त्वाचे आहे, माझ्या आनंदालाही किंमत आहे, ही जाणीव मजबूत होऊ शकते। ही जाणीव खूप मोठा बदल घडवते, कारण आयुष्यातील अनेक समस्या बाहेरच्या परिस्थितीमुळे नसतात, तर आपण स्वतःला कमी लेखतो म्हणून निर्माण होतात। या काळात आत्मसन्मान वाढणे हा सर्वात मोठा आशीर्वाद ठरू शकतो। दुसरी आहे मनावरील जुना भार हलका होऊ शकतो। कधीकधी आपण भूतकाळातील घटना, अपमान, दुःख किंवा तुटलेली नाती सतत मनात बाळगून जगत असतो, त्यामुळे वर्तमानातील आनंदही दिसत नाही। आता तुम्हाला जाणवू शकते की त्या घटना मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे। याचा अर्थ विसरणे नाही, तर त्या अनुभवांमधून शिकून पुढे चालत राहणे। मन हलके झाल्यावर नवीन संधी दिसू लागतात। अनेकांना या काळात अंतर्मनात एक वेगळी शांतता जाणवू शकते। तिसरी घटना आहे घरातील वातावरण सुधारू शकते। घरातील सदस्यांमध्ये पूर्वी असलेले तणाव, गैरसमज किंवा दुरावा कमी होऊ शकतो। प्रत्येक गोष्ट पूर्णपणे बदलून जाईल असे नाही, पण संवाद वाढण्याची शक्यता असते। कुटुंबातील एखादी शुभ बातमी, एखाद्याचे यश किंवा सर्वांनी मिळून घेतलेला एखादा निर्णय घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो। चौथी घटना आहे आर्थिक दृष्टिकोन बदलू शकतो। फक्त पैसा मिळणेच महत्त्वाचे नसते, तर पैशाबाबत योग्य विचार करणेही महत्त्वाचे असते। या काळात तुम्हाला आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधिक जाणवू शकते। नवीन उत्पन्नाचे मार्ग, कौशल्यांचा उपयोग, बचत किंवा एखादे छोटेखानी नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते।
भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्याची ही चांगली वेळ ठरू शकते. 5वी घटना आहे दैवी संरक्षणाची भावना. अनेक लोक सांगतात की काही काळ असा असतो जेव्हा वारंवार योगायोग घडतात. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते, अचानक मदत मिळते किंवा एखादा मार्ग खुला होतो. धार्मिक दृष्टिकोनातून याला दैवी कृपा मानले जाते. व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले तर जेव्हा मन सकारात्मक होते तेव्हा संधी ओळखण्याची क्षमता वाढते. या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळू शकतो. 6वी घटना आहे नवीन ध्येय निश्चित होऊ शकते. अनेक मेष राशीच्या व्यक्तींना या काळात मला पुढे काय करायचे आहे याचे उत्तर अधिक स्पष्टपणे मिळू शकते. नवीन शिक्षण, व्यवसाय, नोकरी, लेखन, कला किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे हा काळ केवळ स्वप्ने पाहण्याचा नसून त्यासाठी कृती करण्याचा आहे. 7वी घटना आहे आरोग्याकडे लक्ष देण्याची प्रेरणा. मन शांत झाल्यावर शरीराकडेही लक्ष जाते. नियमित चालणे, योग, ध्यान, योग्य आहार किंवा पुरेशी झोप यांचे महत्त्व अधिक जाणवू शकते. आरोग्य हा प्रत्येक यशाचा पाया आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घेण्याची भावना वाढणे हा देखील सकारात्मक बदल मानला जाऊ शकतो. 8वी आहे नात्यांमध्ये स्पष्टता. काही लोक तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी असतात, तर काही लोक फक्त एखादा धडा शिकवण्यासाठी येतात. या काळात कोणत्या नात्याला जपायचे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर जायचे याबद्दल स्पष्टता मिळू शकते. ही स्पष्टता सुरुवातीला कठीण वाटू शकते, पण दीर्घकाळात ती मनशांती देणारी ठरते. 9वी घटना आहे स्वतःवरचा विश्वास वाढणे. यशाचा सर्वात मोठा आधार म्हणजे आत्मविश्वास. तुम्ही पूर्वी किती अडचणींवर मात केली आहे याची जाणीव झाली की पुढील संकटेही लहान वाटू लागतात. या काळात तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक सक्षम समजू शकता. मी काय करू शकते हा विचार तुमच्या प्रत्येक निर्णयात दिसू लागेल. 10वी घटना आहे आशेचा नवीन किरण. कधी कधी जीवनात सर्वात मोठा बदल म्हणजे बाह्य परिस्थिती नव्हे, तर मनात निर्माण होणारी आशा असते. जेव्हा आशा जिवंत असते तेव्हा माणूस पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा स्वप्ने पाहतो. मेष राशीसाठी 15 जून नंतरचा काळ अशीच आशा जागवणारा ठरू शकतो. मेष राशी, तुमच्या आयुष्यात जे काही घडले आहे त्याने तुम्हाला कमकुवत नाही तर अधिक मजबूत बनवले आहे. संघर्षाने तुम्हाला संयम शिकवला, अपयशाने अनुभव दिला आणि अडचणींनी तुमची ताकद दाखवून दिली. सोमवती अमावस्या हा अंधाराचा शेवट आणि नव्या प्रकाशाची सुरुवात याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या काळाकडे भीतीने नव्हे तर विश्वासाने पहा. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. तुमचे धैर्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्यामुळे पुढील काळात आनंद, सन्मान, आर्थिक प्रगती आणि मनशांती मिळण्याचे मार्ग खुलू शकतात. लक्षात ठेवा, नशीब बदलण्याची सुरुवात अनेकदा बाहेरून दिसत नाही, ती सर्वप्रथम मनात घडते आणि जेव्हा मन बदलते तेव्हा आयुष्याचा मार्गही बदलू लागतो.